मॉर्निंग. सकाळी-सकाळी उठले आणि बघते तर काय बबड्याला खूप जास्त फीव्हर होता. त्यामुळे मग म्हटलं, की आज ह्याला दवाखान्यात घेऊन जाऊया. त्यामुळे मग बबड्याच्या पप्पांना लगेचच आवरायला सांगितलं आणि मी पण पटपट स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि दवाखान्यात जाण्यासाठी निघालो आणि बबड्यालाही रेडी केलं आणि खूप असं रिक्षामध्ये त्याला गुंडाळून वगैरे बसले कारण खूप हवा लागत होती आणि त्यामुळे मग आम्ही दवाखान्यात आलो तर 5-6 नंबर होते पुढं. खूप काही जास्त गर्दी नव्हती. 5-6 नंबर होते पुढं. त्यामुळं मग आम्ही मागच्या याच्यावरती जाऊन बसलो आणि बबड्याला तिथे खूप छान मैत्रीण भेटली होती आणि तिच्यासोबतच खूप छान खेळत होता आणि तिथे गेल्यानंतर फीवर वगैरे चेक करतात तर बबड्याला फीवर होता त्यामुळे मग तिथं त्याला औषध वगैरे पण दिलं होतं. माझा बबड्या आता 1.5 वर्षाचा आहे, पण तो काहीच खात नाही म्हणजे जास्त खात वगैरे नाही आणि इकडे त्याला आज त्याची फ्रेंड भेटली होती म्हणजे नवीनच मैत्रीण भेटली होती त्याला आणि तिच्यासोबतच तो खूप छान खेळत होता आणि तिच्यासमोर शायनिंग पण मारत होता. असे शर्टचे बटन वगैरे काढलेले होते आणि दवाखान्यात जाऊन आलो, डॉक्टरांकडे जाऊन आलो तर बबड्याचं तोंड बघा कसं झालं होतं. बबड्या खूप जास्त रडला होता आणि त्याला तिथे वाफ पण दिली होती. डॉक्टरांकडे बघितलं तरी पण बबडा खूप जास्त रडायला लागतो. त्यानंतर तिथे वाफ वगैरे दिली आणि मग जाता-जाता मग चप्पल वगैरे पण शिवायला टाकली होती. मग जाताना चप्पल वगैरे घेतली आणि बऱ्याच दिवसानंतरून आज आम्ही प्लॉटवरती गेलो होतो. कारण की तिथं खूप पाऊस वगैरे झाला होता. म्हटलं एक चक्कर मारून यावं जाता-जाता. त्यामुळे मग प्लॉटकडे आलो होतो. तर आमच्या आमच्या प्लॉटच्या ह्या साईडने पण घर झालं होतं आणि ह्या साईडने पण घर झालं होतं. मध्येच आमचा प्लॉट रिकामा होता. आम्हालाही लवकरच घर बांधायला काढायचं पण त्यामुळं मग तिथं फेरफटका वगैरे मारून आलो, बघून आलो आणि मग घरी जायला निघालो आणि घरी जाताना बबड्या काय ऐकतच नव्हता. मग पुढंच बसला पप्पांपाशी. मग घरी आल्यावर त्याला औषध वगैरे देऊन झोपवलं आणि उठल्यानंतर तो नुसता रडतच होता. कारण त्याला तेव्हाही बरं नव्हतं, तापच होता. त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि पटापट स्वयंपाकाची तयारी केली कारण बबड्याला औषधं वगैरे पण पाजायचे होते आणि मग त्याला असं औषध पाजायला लागतं. 2-3 जणांनी धरलं तरच तो औषध पाजून देतो, नाहीतर तसं पितच नाही औषधं. त्यानंतर मग त्याला जीव वगैरे घातला आणि असा होता आजचा दिवस. बाय बाय.